बाहेर देशात गेला. बाहेर देशात गेलो. काय बनावणी करतो लेका गावात अंडे चोरायचा कोंबडे चोरायचा बाहेर देशात कसा गेला. अरे त्याच वैतागाने बाहेर देशात गेलो. त्या चोरा चोरीच्या नाही मग बाहेर देशात गेलो. तुझा फोन आला म्हणे आपली गावची यात्रा आहे. यात्रा करता तुला फोन लावला होता का. मग ते काय यात्रेसाठीच मी निघालो. गडबडीने निघालो. 2 दिवसावर यात्रा आली. आता मी तर बाहेर देशात आहे. आता जायचं कसं काय म्हणलं. लांब जायचं. रेल्वेने जावा तर रेल्वेला एकदम मन चालती. रेल्वे दाबणी चालती. लक्झरी जावा ऍक्सिडेंटचं भेव वाटत. लक्झरीचं ऍक्सिडेंट भेव. अरे मग कशाने आला. त्याच्यामुळे मी डोकं चालवलं. मी जहाजाने आलो. जहाजाने आला. जहाजाने म्हणलं आता आपली गावची यात्रा आहे. जहाजाने झटपट आपल्या गावात जाणं होईल. शबास. पैशावाला झाला. बाहेर देशात गेला. जहाजाचं तिकीट तर लय असं रे. अरे जाऊ दे म्हणलं. गावाच्या यात्रेपेक्षा तिकीट लय महत्वाचं आहे का. अगदी बरोबर आहे. तिकीट काढलं. जहाजात बसलो. नेमके समुद्राच्या मध्ये जहाज आलं. जहाज समुद्राच्या मध्ये आलं. झाला ना मासा आडवा. म्हणजे जहाजाला मासा आडवा झाला. आता समुद्रात मासे काय साधे असतात काय. गांजा प्याला काय. अरे मासा आडवा झाला. अरे मला सांग जहाज केवढं मोठं असतं मासा केवढा असतो. अरे समुद्रात तू अजून गेलाच नाही. तुला अनुभव काय यायचा आहे. झाला मोठा मासा आडवा. पुढे जात आहे. मग म्हणजे मासा आडवा झाला जहाज पुढे जायना. मला डोक्यात राग आला. अरे म्हणलं आपली गावची यात्रा आहे आणि मासा तर आडवा झाला. काय करायचं. असा राग आला. काय दे कपडे टाकली समुद्रात उडी. अरे लेका तो समुद्रात उडी टाकली. समुद्रात टाकली. झटापटी चाली. मासा पाडितोय मला. मी पाडितोय मासा. मासा पाडितोय मला. मी पाडितोय मासा. गिळलं ना मला माशाने. अरे 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 तुला माशाने गिळून घेतलं. अरे लई संकट आलं तुझ्यावर. घाबरा झालो. इकडे पळ तिकडे पळ. माशाच्या पोटात. आता बाहेर जायचं कसं काय. म्हणजे माशाच्या पोटात तिकडे पळ. अरे 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 मग काय आले गेली. माझ्या डोक्यात आलं. तुला तर माहिती माझ्या खिशात काय असतं. तुझ्या खेळत प्लेड असतं लहानपणापासून मला माहिती आहे. त्यासाठी काढायसाठी. काढायसाठी काय. नख काढायसाठी. नख काढायसाठी. काय लक्षातून प्लेड काढलं. माशाचं पोट फाडलं. अरे बापरे बाबा माशाचं पोट फाडलं. म्हणलं की ती खालो. काय पाणाबोडी लावलीस. अरे गांजा पेला. अरे पण तुला सांगायचं एक राहिलं. त्या माशाच्या पोटात आहे ना हिऱ्याचं चुंबड आहे. ते मला काय उचला ना तो म्हणलं तुला घेऊन जावा. गावची यात्रा जवळ आली. यात्रेला तमाशा आणायचा. बरोबर आहे. तमाशा आणायचं म्हणून दोघा तिघाचं काम नाही. जबाबदार माणसं लागते. बरोबर आहे. दहा गावात तमाशा येतो. तुझ्या सारख्याचं काम आहे का. नाही हुशार माणसं. कोण. महाराष्ट्रात ज्याचं नाव आहे रविवार नगरकर आणि गणेश बीडकर. रविवार नगरकर गणेश भाऊ बीडकर. कस काय मित्र बरं आहे का. मी काय म्हणतो तुला कळणार. तू काय म्हणतो मला कळणार. आपल्या दोघांचं ह्याला कळणार. अरे भांडण नव्हते रे लेकाच्या. आमची भेटण्याची पद्धत होती. ही आमची भेटण्याची पद्धत असेल. कसं काय करत तुझा आनंद दे बाबा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं पण चालतं झालं. इथं नाही बॉम्बेला बॉम्बेला काय भंगार गोळा करतो काय. बॉम्बे काय बा मित्र मुंबई पण ना काय नाकात शेपूड गायासारखं बोलताय. काय पण करा म्हणतं माणसं. आपला शब्द रसिकावरती असा वजनदार पडला पाहिजे. तुला वजनात बोलता येत नाही. मला काय येत नाही. मला विचार केले. मला शिकवून समजा गणेश तू जरी करत असला. मी जर तुला विचारलं गणेश काय करतोस. जेवण करतोय. टोला एखादा जेवण करतोय. मला विचार काय करतोस. भाकर खातोय. हा शब्द वजनदार. समजा तू जर इकडे निघाला. मी जर तुला विचारलं गणेश कुठे चाललास. संडासला चाललोय. ब्राह्मणाच्या आईत गेलास. संडासला चाललोय. मला विचार कुठे चाललास. हा गायला निघालोय. हा शब्द वजनदार. अरे मुंबई कंपनीत कामाला गावची यात्रा म्हणून गावाकडे आलो. परत पाठी मग मुंबई निघणार. आई वडिलांनी माझ समोर लग्न झाट झाला. म्हणजे रवी तुझं लग्नाचं वय झालं. तुझं लग्न करून टाक. बरोबर बाबा लग्न केलं पाहिजे. लग्न ठरलं. लग्न झालं. काय नाही आल्या काय. आम्ही तुझी जीवाचे जीवलग मित्र. आम्हाला लग्नाला बोलवायचं तरी. अरे रवी विसरलास. एवढा जीव लावला तुला आणि साधी चिठ्ठी सुद्धा पाठवली नाही. मी हलकटाला बोलवत नाही. काय हलकट. तुला म्हणलो तो पुऱ्या बाजून नको. 10 रुपयाचा आहे करताना 500 रुपयाचा खाता. तुमच्या बापाची पेट आहे काय. लग्न झालं गणेश तुला माहितीये लग्नाची पहिली रात्र रक्षाबंधन. अरे सुहागला
बायको घरात आली मी घरात आलो दोघं खाटरो जाऊन बसले कोणीच कोणाला शेवटी मी ते झाला माझ्या बायको जवळ गेलो तिच्याकडे आता सा टाकला म्हणलं सुजाता ए सुजाता सुजाता राहिली तिकडे मला कुठं सुचवायला लागला पाहुण्याच्या भरात म्हटलं सुजाता वेळे आग लागण्याची पहिली रात्र आहे चल म्हटलं पोराची तयारी करू माझ्या इस्टेटीला वारस बायको मला काय म्हणते बरोबर तुमचं माझं लग्न झालं ही गोष्ट बरोबर आहे पण माझ्यापासून तुम्हाला मुळबळ होणार कोण म्हणली माझी बायको तुला काय झालं आता तू म्हण ना मग माझ्या तोंडात काय केळं गेलं काय मला राग आला ना मला बोलायचं कळलं ना राग येणार ना मला काय पायाच्या मस्त सकाळी गेली तिला म्हणलं 10-15 लाख रुपये लागला खर्च मी केला तुझ्यापासून मुळबळ होणार नाही याचं कारण काय कारण काय त्यावेळेस बायको मला अजून म्हणली दरबारी मी बाई नाही मी जड आहे तुला बाईकला हिजड्यातला फरक कळला ना रे जड्याला पोरं काढतो का पोरगी बघायला गेलो तर लाईट गेली होती आणार तुला कळलं नाही माझं एकदम चांगलं खरं झालं काय? त्या पायावर तू माझ्या संग बोलू नको तुझ्या बायकोने मला लय मारलाय कशामुळं? शिल्लक गोष्टीहून काय झालं? मी सांगतो ना मी आपल्या सकाळच्या पाय उठलो बरं. आंघोळ वगैरे केली बाजारात आलो भाजीपाला खरेदी केला किराणा दुकान दिसलं म्हणलं चॉकलेट घ्यावा चॉकलेट घेतली निघालो घराकडे आता तुझं घर माझं घर गेलं लांबला मी का शेजारी चिटकून तुझं पोरग बारका पिंट्या त्यांनी मला बघितलं ते आलं पडत माझ्याकडे मला गणेश मामा चॉकलेट दे मी पिशवीत हात घातला दिलं तर चॉकलेट खायला पोरग लागलं चॉकलेट खायला आता तुझ्या पोराकडे माझं लक्ष गेलं नाकातून शेंबूड आलेला आता लागले कुरस्ते खाली बोंगलं असू दे. मग मी त्याला एवढंच विचारलं म्हणलं, काय पिंट्या आईने आजच्या दिन नाही घातली काय तुझं माझं सांग मला मी एवढंच विचारलं म्हणलं, काय रे पिंट्या आईने आज चड्डी नाही घातली तुझी बायको आली पळत बाहेर मला कशी म्हणती हो गणेश भाऊजी मी चड्डी घातली होती त्याच्या बाबाला कुठं दम आहे त्यांनी लगेच काढून घेतली मार खाल्लाय माझं काय चुकलं तर मला परत मार मला सांग पोरं घरात होतो त्याला चड्डी कुणी घातली माझ्या बायकोनी बरोबर का पोरं अंगणात खेळत होतो तू चहा पित होता खेळता खेळता पोरं चिडीत मुतलं चिडी काढली कुणी ती काढली घातली कुणी होती माझ्या बायको काय चुकलं मग तसं नाही सांगायचं गणेश भाऊजी ही पोराला चड्डी घातली होती त्याच्या बापाला दम निघला नाही त्याच्या बापाने पोराची चड्डी काढली एवढ्या लाभ होते तो ए, गणेश आता तुझी बायको चड्डी घालायची का नाही ना कशी चिडती तुझ्या आईचा नाल आहे तुझ्या रवी जागे पावलं ठे बरं. हे 100 रुपये तुझ्या बायकोला चड्या ए, तुझ्या आईची डांबराची आवळा झाली तुझ्या. कशासाठी बोलायला मला अरे गावची आई गावची यात्रा जवळ आली तमाशा करायचा आहे. त्यासाठी आपण 14 जण टुकारी आपल्या गावामध्ये एकच पोरं गावसर आहे काय रचणार आहे गावकर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या समोर हा विचार मांडून पुढे काय करायचं चला